या आलात, मोठे प्रताप करून आलायत. काय झालं म्हणून काय विचारतेस? विचारा तुमच्या चिरंजीवांना. काय दिवे लावून आलेत ते विचारा. विचारा ना. अरे मी एवढी मेहनत केली, अपार कष्ट केले, रक्ताचं पाणी करून एवढं सगळं साम्राज्य उभा केलं, आणि तुला काय वाटतं की तुझं असं हे फिरणं, मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या करणं, मुलींची छेड काढणं, याने वाढेल सरपोतदारांचा मान? याने सरपोतदारांचा सन्मान टिकेल? काय आता तू मला शिकवणार? मला, ज्याने तुला मोठं केलं, अगदी पायावर उभं केलं, त्याला शिकवणार तू? हे बघ, मी कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही ते हा मनोहर सरपोतदार ठरवणार. पण एवढं नक्की की सरपोतदारांचं नाव मी कोणालाच मी सरपोतदारांच्या नावाला डाग लावू देणार नाही. अरे बाप म्हणून मी एवढं सगळं तुझ्यासाठी केलं, पण मुलगा म्हणून तू काय केलंस माझ्यासाठी? आज तुझ्यामुळे सगळ्या गावासमोर मला मान खाली घालावी लागली. अरे एवढीच माफक अपेक्षा होती माझी की तूही सरपोतदारांचं नाव लौकिक करावं, सरपोतदारांच्या नावाला 4 चांद लावावेस, आणि तू सगळी इज्जत धुळीला मिळवलीस माझी आज. विचार, जाऊन विचार. आजही लोक बाहेर या मनोहर सरपोतदारांचंच उदाहरण देतात. जाऊ दे. हे बघ, तू माझं ऐक किंवा नको ऐकूस, पण आजही मला लोक तुझा बाप म्हणून नव्हे, मला मनोहर सरपोतदार म्हणूनच ओळखतात. तुझ्यामुळे आज आमची सगळ्या घराण्याची इज्जत मातीत मिळाली आहे. एक क्षण सुद्धा इथे माझ्यासमोर राहू नकोस. निघ लवकर. निघ म्हणतोय ना, निघ.